नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांना शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता धमाका अपडेट आलेली आहे। आज दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांची लागली आता लॉटरी। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 4000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पीएम नरेंद्र मोदी यांनी आता मोठा निर्णय घेतलेला आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असं टोटल 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल आत्ताच्या ठिकाणी देशाचे पीएम नरेंद्र मोदी यांनी आता सांगितलेली आहे। बघा, आजच्या मुहूर्तावर ही मोठी रक्कम मिळणार असलेल्या शेतकरी बांधवांमध्ये ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आता पसरलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, परंतु एक अडचण आता आलेली आहे। सरकारने सांगितले आहे सर्व शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यालाच हप्ता मिळणार। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पात्र जिल्ह्याची यादी आता जाहीर केलेली आहे। पात्रतेप्रमाणे तुमचे नाव आहे का नाही हे एकदा चेक करून घ्या। जर पात्र जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आले तर तुमच्या खात्यामध्ये टोटल 4000 रुपये आज दुपारी 3 वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी 7200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत निर्णय झालेला आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी तंत्राच्या द्वारे हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। भरपूर दिवसांपासून यादी पण आली नव्हती, त्यातील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार। तर आता या ठिकाणी नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे प्रत्येकी 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रशासकीय सोयीसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांची संख्या पाहता एकाच वेळी सर्व पैसे सोडण्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे। बँकाचे सर्व्हर डाऊन होऊ शकते, म्हणून प्रशासनाने 3 टप्पे आता केलेले आहे। आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वितरित केला जाणार आहे। हे जिल्हे पहिल्या यादीमध्ये नाहीत। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जिल्ह्याची यादी सरकारने आज जाहीर केली आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीमध्ये आलेली आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 3 वाजता निधी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, पहिल्या टप्प्यामध्ये यादीमध्ये ज्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे यायला सुरुवात होईल। जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल तर आजच तुमच्या खात्यामध्ये दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर मेसेज वाजू शकतो। आणि कारण की तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी सरकार वितरण करत आहे। तर बघा, पीएम नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीच्या खाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बँकांना निधी वर्ग करण्यामध्ये आलेला आहे। मात्र नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू देखील करण्यात आलेल्या आहेत। सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नवीन अटी व नवीन नियमाचे शेतकऱ्याला पालन देखील करावे लागणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, या अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरणार आहे। आता सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांची निवड सरकारने केलेली आहे। तर मित्रांनो, आता दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याची निवड सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी सरकारने केलेली आहे। धुळे जिल्ह्यामधील शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा येथील शेतकऱ्याला आज प्राधान्याने रक्कम मिळणार आहे। या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे खाते नक्कीच तपासून घ्या, कारण आज दुपारनंतर त्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। पहिला महत्त्वाचा नियम बघा, आता सरकारने नवनवीन नियम देखील आता नवीन वर्षाचे लागू केलेले होते। बघा, आता पहिला महत्त्वाचा नियम सरकारने सांगितलेला जमिनीची मर्यादा जो सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचा। ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाऊ शकते। बघा, सरकार आता 7/12 उताराची कसून चौकशी करणार असून केवळ अल्पभूधारक शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असावी हे असं सरकारचं म्हणणं आहे मित्रांनो। आता बघा, याच्या पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारने केलेला आहे। नंदुरबार मधील नावापूर, शहादा, तलोदा, अक्कलकुवा या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होण्याची शक्यता सरकारने आता वर्तवण्यात आलेली आहे। या भागातील 155 तालुक्याची जी एकूण यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही नक्की तपासून बघा। ते तपासणं तुमच्यासाठी खूपच गरजेचं आहे मित्रांनो। बघा, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा, दुसरा नियम देखील सरकारने सांगितलेला आहे, तो म्हणजे कुटुंबातील इतर योजनांच्या लाभांशी संबंधित आहे। जर रेशन कार्डवरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत असेल तर भविष्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताना अडचण येऊ शकते।
म्हणजेच की जर स्पष्ट शब्दामध्ये सांगायचे झाले तर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी महिला ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि तिच्या नावावर शेती पण आहे, ती नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेते. अशा प्रकारे सरकारने सांगितले आहे की इथून पुढे असं चालणार नाही. केवळ लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळणार आणि शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचाच लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. सध्या तरी हे दोन्ही लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यांपासून यावर निर्बंध लावण्यात येणार आहे. एकाच वेळी अनेक योजनेचे लाभ घेण्यावर आता सरकारने लक्ष ठेवणं चालू केलेलं आहे आणि नियम सुद्धा या ठिकाणी लागू केलेले आहे. आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांकडे वळूया. यामध्ये नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे या जिल्ह्यांचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समावेश करण्यात आलेला आहे. काही निवडक तालुक्यांची यादी आजच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड देखील झालेली आहे. या जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना देखील आज दुपारी 3 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात होणार आहे. तुमच्या तालुक्याचे नाव यादीमध्ये आहे का हे तुम्ही नक्की तपासून पोर्टलवर जाऊन नक्की तपासून शकता. अशा शेतकरी बांधवांना आता तुम्ही इथे लक्ष द्या मित्रांनो. तर शेतकरी बंधूंनो इथे तुम्ही लक्षात घ्या, PM किसान योजनेसाठी फार्मर ID काढणे असणे आता अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे चुकीच्या मार्गाने फार्मर ID कार्ड काढले आहे त्यांना अडचण येऊ शकते. प्रशासनाने तपासणीमध्ये असे अनेक ID कार्ड आढळलेले आहे जे चुकीच्या पद्धतीने काही चुकीच्या माणसांनी काढून दिलेले आहेत, जे की शेतकरी पण नाहीत. त्यामुळे ज्यांचे फार्मर ID कार्ड अधिकृत आणि ओरिजिनल आहेत त्यांनाच या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि DBTच्या माध्यमातून आज निधी वितरित केला जात आहे. तर मित्रांनो आज शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की जाणून घ्या, विदर्भातील नागपूर, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक KYC पूर्ण करून ठेवावी. जर नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण बघा या ठिकाणी त्यांनाही 4,000 रुपयांचा हिस्सा आज मिळणार आहे. तसेच बघा यवतमाळ आणि वाशिम भागातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरू शकतो, कारण की सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये आता समावेश या जिल्ह्यांचा करण्यात आलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जमिनीची तुकडे करून कुटुंबातील सर्व सदस्य हप्ता घेत असतील तर अशांवर आता कारवाई होऊ शकते. बघा सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की रेशन कार्डवरील नोंदणीनुसार एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे असे सरकारच्या माध्यमातून आज सांगण्यात आलेले आहे. जर एकाच घरातील 3 किंवा त्यापेक्षाही 4 व्यक्ती लाभ घेत असतील, उदाहरणार्थ नवरा, बायको, मुलगा, बहीण आणि चौघांच्या नावावर 1 एकर जमीन आहे, तर सरकार अशा व्यक्तीवर कारवाई करू शकते. त्यामुळे फक्त एकाच घरामध्ये एकाच व्यक्तीने नमो शेतकरी व PM किसानचा हप्ता PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की जाणून घ्या, कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी देखील प्रशासनाने आता तयारी केलेली आहे. तसेच लातूर, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आजच्या वितरण प्रक्रियेमध्ये असण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेले नाही त्यांनी पुढील 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी. बघा आता सरकारने सांगितलेली आहे 2री, 3री पण यादी आता सरकारने देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळणार आहे. आता महत्त्वाचे म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा बँक खात्याची KYC करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण बघा आता सरकारने सांगितलेलं आहे KYC पूर्ण असणे हा लाभ मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. विशेष म्हणजे ज्यांचे आधार कार्ड 2015च्या आधीचे आहे, ज्यांनी आपला फोटो आणि माहिती अपडेट नक्कीच करून घ्यावी. जुन्या फोटोमुळे आधार प्रमाणीकरणामध्ये अडचण येतात. तुमचे नाव, जन्मतारीख आधार कार्डवर व्यवस्थित आहे की नाही हे नक्की तपासून बघा. या सर्व माहिती अचूक असेल तर तुमच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपयांचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. मित्रांनो शेतीसाठी लागणारे बी बियाणे इतर खर्चांसाठी 4,000 रुपये शेतकऱ्यांना आज खूप मोठी मदत करणारा केंद्र आणि राज्य सरकारच्या या एकत्रित प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील मोठा आधार मिळत आहे. आज दुपारी 3 वाजल्यानंतर हे वितरण सुरू होणार आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ शकतो तुमच्या खात्यामध्ये निधी क्रेडिट झाला म्हणून. आता शेतकरी बांधवांनो चिंता करू नका, सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे फक्त या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यात येत. तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.